मराठी माणसाला नोकऱ्या मिळाव्यात म्हणून भूमिपुत्राच्या हक्काच्या लढ्यासाठी 1981 मध्ये बाळासाहेबांनी मंत्रालयावर मोर्चा नेला. प्रचंड जनपाठिंबा मिळालेल्या या मोर्चाला मुंबई पोलिसांनी रोखलं. बाळासाहेब शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळासह कणखरपणे तत्कालीन मुख्यमंत्री AR अंतुलेंच्या भेटीला गेले. राजकीय मतभेद असले तरी बाळासाहेब आणि अंतुले एकमेकांचा आदर करत. मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य मिळेल असं आश्वासन या शिष्टमंडळाला देण्यात आलं. मे 1984 मध्ये भिवंडी इथं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात मिरवणूक काढून शिवजयंती साजरी करण्यात आली होती. या मिरवणुकीत हिंदू महासभा, पतित पावन, विश्व हिंदू परिषद अशा विविध हिंदू संघटनाही सहभागी झाल्या होत्या. कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या या मिरवणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व मोठ्या नेत्यांनी कंबर कसली होती. बाळासाहेबांच्या भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रादेशिक चळवळीचं रूपांतर एका प्रभावी शहरी राजकीय शक्तीत झालं आणि 1985 मध्ये पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेनं नेत्रदीपक विजय मिळवला. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर ताबा मिळवून बाळासाहेबांनी स्थानिक प्रशासनाचं रूपांतर आपल्या सर्वोच्च राजकीय गडात केलं आणि मुंबईची ओळख कायमस्वरूपी बदलून टाकली. भारताच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या रथयात्रेचं 1990 मध्ये मुंबईत आगमन झालं. बाळासाहेबांनी स्वतः सेनाभवनाजवळ भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं दिमागदार स्वागत केलं. बाळासाहेब आणि अडवाणी यांच्या या भेटीनं एका नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात झाली. शिवसेना भाजपा युती महाराष्ट्राच्या पुढील काळातील राजकारणाची नांदी ठरली. महाराष्ट्राचं राजकीय पटल आणि केंद्रातील राजकारणाला हिंदुत्वाच्या या मुद्द्यानं नवा आकार दिला हे नक्की. या फोटोंमध्ये दडला आहे शिवसेना भाजपा युतीचा 1980-90च्या दशकातील सुवर्णकाळ. प्रखर हिंदुत्व विचारसरणीची पाठराखण करणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्राचा राजकीय पटलच बदलला. दणदणीत मोठ्या आवाजातल्या घोषणा, रथयात्रा, संयुक्त रॅलीज यांच्या जोरावर युतीनं प्रादेशिक अस्मिता आणि सांस्कृतिक राष्ट्रीयत्व याच्यावर नाव कोरलं. या जोरदार प्रचार मोहिमांमुळे 1995ला महाराष्ट्र विधानसभेवर युतीचा ऐतिहासिक विजयी झेंडा डौलानं फडकला आणि पुढे केंद्रातही याचीच पुनरावृत्ती झाली. दंगली दरम्यान सामन्यातील अग्रलेखा प्रकरणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जुलै 2000 मध्ये अटक करण्यात आली. भोईवाडा कोर्टात कडेकोट बंदोबस्तात बाळासाहेबांना आणण्यात आले. काही तासातच हे आरोप कालबाह्य झाल्याचा निकाल देत महानगर दंडाधिकाऱ्यांनी हा खटला फेटाळून लावला. राज्य सरकारला यामुळे मोठी नामुष्की पत्करावी लागली. हातात लांबट सिगार धरलेल्या बाळासाहेबांनी आपल्या अटकेच्या त्या गोंधळलेल्या क्षणाला एका आक्रमक आणि ठाम प्रतिकारात रूपांतरित केलं. या फोटोत आपण पाहू शकतो निर्विकार आणि परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवलेले बाळासाहेब. या फोटोवरून लक्षात येतं की त्या काळातील राजकीय, प्रशासकीय आणि सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील व्यक्तींची बाळासाहेबांकडे उठबस असायची. पक्षाच्या पलीकडे त्यांची इतर राजकीय पक्षातील नेत्यांशी मैत्री होती. मुंबईतील निर्मल नगर पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस उच्च अधिकारी जुलिओ रिबेरियो आणि अभिनेते सुनील दत्त या फोटोत दिसत आहेत.